वरळी शिवडी उन्नत मार्गासाठी पाडल्या जाणाऱ्या एल्फिन्स्टन पुलाच्या मुख्य पाडकामासाठी आता रेल्वेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे। एमएमआरडीए आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांनी शुक्रवारी या कामाची पाहणी केलेली आहे। एमएमआरडीए कडून वरळी शिवडी हा 4.5 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधला जाणार आहे। या पार्श्वभूमीवर डॉक्टर मुखर्जी यांनी या पाडकामाची पाहणी केली। यामध्ये पुलाच्या दोन्ही बाजूकडील जोड रस्त्याचं खोदकाम पाडल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। असाही मुंबईकरांचा जन्म हा मुळातच परीक्षा देण्यासाठी झालेला असतो आणि आता पुन्हा एकदा मुंबईकरांनो तुम्हाला संयमाची परीक्षा द्यावी लागणार आहे। कारण रोज सकाळी आणि संध्याकाळी ज्या वाहतूक कोंडीत तुम्ही अडकताय त्यातून तुमची लवकर सुटका होईल अशी जर तुमची अपेक्षा असेल तर तुमचा अपेक्षाभंग होणार आहे। या वाहतूक कोंडीचं मूळ कारण, सध्याच्या वाहतूक कोंडीचं मूळ कारण जे आहे ते कारण माझ्या मागे आहे। हा आहे एल्फिन्स्टन पूल, प्रभादेवीचा पूल, ज्याचं पाडकाम सध्या सुरू आहे आणि हे पाडकाम होण्यापूर्वी सुद्धा बराचसा गोंधळ झाला होता। मात्र आता या पाडकामाला लवकरच ब्रेक लागेल अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे। कारण या पाडकामासाठी खरं तर वरळी शिवडी उन्नत मार्ग या मोठ्या वाहतूक व्यवस्थेच्या प्रोजेक्टसाठी एल्फिन्स्टन पूल जो ब्रिटिशकालीन पूल होता त्याला पाडण्याचं काम हाती घेण्यात आलं। मात्र आता हे पाडकाम एका यंत्रणेमुळे अडकून पडतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण रेल्वेच्या अखत्यारीत असणाऱ्या या पुलाचा हिस्सा जर पाडायचा असेल तर पश्चिम रेल्वेने तब्बल 59 कोटी रुपये मागितलेले आहेत। अर्थातच महारेलने सुद्धा याला नकार दिलेला आहे। पत्रव्यवहार सध्या सुरू आहेत। 59 कोटी रुपये ही जी भरपाई मागितली जाते ती नियमानुसार मागितली जाते असं पश्चिम रेल्वेचं म्हणणं आहे। मात्र अर्थातच या दोन सरकारी यंत्रणांमधल्या घोळामुळे, मतभेदांमुळे अर्थातच त्याची किंमत चुकवावी लागते, ती मात्र सर्वसामान्य मुंबईकरांना। कारण सर्वसामान्य मुंबईकर याच एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामामुळे सध्या दादर, परळ यासोबतच सायन्स सर्कल या भागात प्रचंड वाहतूक कोंडीमुळे अडकून पडतायत। अगदी दादरहून तुम्हाला परळला जायचं असेल, सायनला जायचं असेल तर अक्षरशः एक दीड तास लागतोय। वाहनं मुंगीच्या गतीनं पुढे सरकतायत। मात्र अनेक वर्ष पुढची कदाचित अशी परिस्थिती टिकून राहू शकते, कारण हे पाडकाम इतक्या लवकर पूर्ण होईल असं सध्या तरी चित्र दिसत नाहीये। जोपर्यंत हे पाडकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत अर्थातच वरळी शिवडी उन्नत मार्ग या नव्या वाहतूक व्यवस्थेच्या प्रकल्पाचं पूर्ण तयारी सुद्धा होऊ शकत नाही आणि तो प्रकल्प मार्गी सुद्धा लागू शकत नाही। काही स्थानिक या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। खरं तर स्थानिकांनी सुद्धा या पाडकामाला आधी विरोध केला होता की आधी आमचं पुनर्वसन करा आणि नंतर पुलाचं पाडकाम सुरू करा। जेवढ्या वेळात होणार होतं हे होणं अशक्य आहे। अजून 5 वर्ष 6 वर्ष तरी ह्या कामाला लागतील नक्की। आणि लोकांची म्हणजे रहदारी जी आहे भरपूर वाढलेली आहे। हॉस्पिटल वगैरे आहे, तिकडे सगळे कामगार आहेत, त्यामुळे सगळ्यांची गैरसोय झाली। कॅमेरामन रवी चव्हाण, मनश्री पाठक, C24 तास, मुंबई।